उदय सामंत वेगळा गट स्थापन करून भाजपामध्ये जाण्याची चर्चा खोट्या असल्याचं मंत्री योगेश कदम आणि उदय सामंत यांचा दावा। पश्चाताप होणार नाही हा शब्द देतो सामंतांचं वक्तव्य। भाजयुमोच्या वतीने असलम शेख यांच्या मालाडच्या मालवणीमधल्या कार्यालयासमोर आंदोलन। असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप। असलम शेख यांच्या विरोधात भाजयुमो आक्रमक। अमित ठाकरेंकडून नवी मुंबईतील शिवस्मारकाला अभिवादन। नेरूळ इथल्या पोलीस ठाण्यात जात अमित ठाकरेंनी स्वीकारली नोटीस। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल। घटना घडली तेव्हा घरात नव्हतो। पत्नी गौरी यांच्या आत्महत्येवर अनंत गर्जे यांची स्पष्टीकरण। घरी पोहोचलो तेव्हा घरचे दरवाजे आतून बंद असल्याची ही गर्जेंची माहिती। डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली असं वाटत नाही। अंजली दमानी यांनी व्यक्त केला संशय। पंकजा मुंडे यांनी कारवाईसाठी पोलिसांना फोन करायला हवा होता, दमानी यांची मागणी। अजित पवारांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळेंचीही मतदारांना दमदाटी। माझ्याकडे पट्टे देण्यासाठी महसूल मंत्री म्हणून पेन आहे, पट्टे पाहिजे तर भाजपला मत द्या, बावनकुळेंचं विधान। मी माझी भूमिका मांडतो, विरोधकांच्या आरोपाला महत्त्व देत नाही। निधीबाबत केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ठाम। ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं काही खरं नाही। कुणीही निगेटिव्ह चर्चा केली तर खैर केली जाणार नाही। मंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांना दमदाटी। एकनाथ शिंदेंसोबत कोणताही दुरावा नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। आमच्यात दुरावा आहे म्हणणं हा वेड्यांचा बाजार। फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। शिंदेंनीही नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यात दिलजमाई। अनेक वर्षांनंतर दोन्ही नेते एकाच मंचावर। आम्ही एकत्र आलो याचं काही ना दुःख होईल, दानवेंचं नाव न घेता खोतकरांना टोला। अकलूजच्या आदर्श राजकारणाची वाट लागली। बँका, पतसंस्था, जमिनी आणि कोंबड्याही विकून खाल्ल्या। मंत्री जयकुमार गोरे यांचं विजयसिंह मोहिते पाटलांवर टीकास्त्र।